राहाता शहरातील बस स्थानकजवळ धन्वंतरी महिला नूतन पतसंस्थेचे आज रणरागिणी महिला बचत गटाच्या अध्यक्षा धनश्री सुजय विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी पतसंस्थेच्या भावी वाटचाली शुभेच्छा देत धनश्री विखे पाटील यांनी धन्वंतरी परिवाराचं अभिनंदन केलं आहे। एक मिनिट हा। राहतेकरांना मी दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देते। आणि आज इथे धन्वंतरी महिला पतसंस्थेच्या उद्घाटनासाठी मला गाडेकर ताईंनी आमंत्रित केलं, त्यासाठी मी त्यांचा धन्यवाद करते। आणि खरंच ही जी पतसंस्था आहे ही महिलांना खूप जास्त प्राधान्य देते आणि महिलांना पाहिजे तेवढं व्यवसायासाठी फायनान्स करते। त्यासाठी खरंच खूप मोठं उपक्रम ताई इथे 15 ते 20 वर्षापासून करत आहेत आणि त्यांची पूर्ण टीम जी आहे, पूर्ण महिलांची टीम आहे, हे बघूनच मला खरंच खूप आनंद झाला आहे। तर मी त्यांना त्यांच्या बँकसाठी खूप खूप पूर्ण विखे पाटील परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। महिलांसाठी ही पतसंस्था अग्रेसर राहून काम करेल असा विश्वास यावेळी पतसंस्थेच्या चेअरमन मंगला गाडेकर यांनी व्यक्त केला। धन्वंतरी पतसंस्थेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न करत राहू। विना सहकार नाही उद्धार, त्यामुळे सहकार टिकला पाहिजे, यासाठी सर्वांनी हातभार लावावा असे आवाहन धन्वंतरी पतसंस्थेचे चेअरमन डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनी केले। आज सर्वप्रथम राहाता शहरातील सर्व नागरिकांना मी विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी धन्वंतरी महिला पतसंस्थेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन रणरागिणी महिला मंचच्या अध्यक्षा व आपल्या सर्वांच्या लाडक्या सौ धनश्रीताई विखे पाटील यांच्या शुभ हस्ते झाले, त्याबद्दल मी ताईंचे या ठिकाणी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो। तसेच धन्वंतरी महिला पतसंस्था जी 2004 साली स्थापन झाली होती, त्या पतसंस्थेच्या मार्फत राहाता शहरातील सर्व महिला असतील, छोटे व्यावसायिक असतील, यांना त्या ठिकाणी उभे करण्यामध्ये या संस्थेचा मोठा वाटा आहे। तसेच आज सौ धनश्रीताई विखे पाटील यांच्या हस्ते मला जो अहमदनगर स्थैर्यनिधी पतसंस्था फेडरेशनचा जो काही युवा प्रोत्साहन पुरस्कार 2023 मिळाला, त्याबद्दल त्यांनी माझा त्या ठिकाणी सत्कार केला। हा पुरस्कार मिळण्यामागे आज आपण बघितलं की आमच्या पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे असतील, सुरेशराव वाबळे, वसंतजी लोढा, या सर्वांनी बघितलं की आज या ठिकाणी सहकारामध्ये युवकांची कमतरता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे। परंतु माझ्यासारखे काही युवक आज या सहकाराला पुढे नेण्यामध्ये खारीचा वाटा उचलत आहेत। तरी मी या ठिकाणी आपल्या प्रसारमाध्यमांच्या वतीने सर्व युवकांना विनंती करतो की त्यांनी सहकारात जास्तीत जास्त पुढे जावं, कारण सहकार हा महाराष्ट्राचा पाया आहे आणि सहकार जर टिकला तरच यापुढे आपल्या परिसराचा, आपल्या भागाचा विकास होणार आहे। धन्यवाद। या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर के.वाय. गाडेकर, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, रघुनाथ बोठे, डॉक्टर संतोष मैड, वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव निधाणे, डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे, नितीन भडांगे, सुनील सदाफळ, दशरथ तुपे, भाऊसाहेब चौधरी, पत्रकार राजू पठाण, उषा दंडवते, सुवर्णा कोल्हे, अलका गाडेकर,
प्रमिला भुजबळ, पौर्णिमा गांधी, आशा बनकर, छाया रणमाळे, मनीषा मेहत्रे, अलका कांबळे, व्यवस्थापक संतोष माळवे आदी मान्यवर उपस्थित होते. महिला पतसंस्थेच्या चेअरमन पदाची धुरा मंगला गाडेकर यांच्याकडे असून व्हाईस चेअरमनपदी छाया मिसळ हे काम पाहणार आहेत. प्रतिनिधी जावेद सय्यद, माय न्यूज, राहता.